तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. दोस्तों आता टाइम झाला आहे सकाळी जोडणार आहे 9:30. तर गाईस आजच्या ब्लॉगची सुरुवात घरून करताना आहे. सो गाईस आता आलो मी वावरामध्ये पाहासाठी. काल नाही का पाणी आला का नाही, तर वावरामध्ये बी चक्कर मारणं जरुरी आहे, कारण की ते कणकट गीते हिरवं होऊन जाते थोडंसं. तर गाईस लगातार नाही का 3-4 दिवस पाणी आला का नाही, तर हे जे धुरी आहे का नाही, हे हिरवी होऊन जाते. मी सोचलं सालं अगर हिरवे झाले असेल तर मग त्यांना असं घुमून देईन म्हणलं, पण तितके हिरवे नाही झाले. थोडंसं हिरवा होऊ द्यायला लागन धुरा. हे बारीक आता चिवार निघून राहिला आहे. अगर थोडंसं हिरवा झाला तर मग त्यांना असं घुमून द्यायला लागन पुरं धुऱ्यावर. काहीच मग पहिल्या तितकं गवत नाही वाढत अगर तणासक मारलं तर. बादमध्ये मग येते गवत पण कम येते. तर मग पहिली जास्त गवत येते. तर हे तणासक घुमवून मग हे पुरं साफ राहते धुरा. पाईप मारायला काही तकलीफ होत नाही. तर आता सोचून गेलं साला रोटावेटर मारतो म्हणलं, पण गावच्या सोबती नाही का गेम दिन राहिला. हो येतो, उद्या येतो, परवा येतो, आणि हे काही जेवण राहिला. आणि काही साईडच्या वारामध्ये पण किती सारा कचरा येतं. ते टाकर वाकाचं काही काढलीच नाही आणि ती कशी फिकायची ना. कल्टिवेटर केला ना, आता डायरेक्ट रोटा मारून वाटते. थोडंसं वावर हिरो झाल्याच्या बाद. आणि इथं झोपडी केली आहे खातपात ठेवायला उभं राहण्यासाठी. खालच्या वारामध्ये केलं होतं रोटावेटर, तर त्याच्यात ठीक आहे म्हणा, तरी फाडून त्यांनी डुबू शकते. तर मला तर पहिले रोटावेटर मारला लागला, नाही तर मग पठण मारला लागला. गाईस मी नाही ह्या धुरेला नाही का तणासक मारलं तर मागच्या वेळेस. तर मग इथं असं गड्डे पडते. मग ते ह्यावेळेस नाही मारला कारण तणासक रोटावेटर मारल्याच्या बाद मग पायपा कसे फसते आणि इशानं म्हणून राहिले मागं मला. काहीच कालच्या हवा 2 चाय नाही पण गाईच्या खांदा पडला. तर आता रे भाऊ नाही का खिचू तिकडे चाला साईडला केला, कारण की आता हा पेराचा सामा आहे म्हणून आणि ह्या अडचण झालीच याच्यानं. आता हे साईडला करून घेतलं इकडं. मग कालची हवा 2 बी खूप सुटली होती. इकून बी डोन पडली, इकून बी डोन पडली, 3 साईडची डोन पडली आहे ना. तर गाईस आजची तारीख आहे 29, उद्या 30 तारीख आणि 7 तारखेची आहे मिरुग. दोस्त आता पेरणीचा समय येऊनच गेला आहे कपास पेरणीच्या. तर मी ना मागच्या वेळी लावली होती राशी स्विफ्ट 971 लावली होती, आणि यंदा लावणार आहे मी राशी 659. तर थोडा बहुत मतलब फेरबदल करावं लागते, नाही तर मग सेम टू सेम लावली का नाही तर मग तितका कपास काही होत नाही म्हणते है नाही. हो मला मावली आई सांगे. आणि गाईस आज पाण्याचा मोसम बनला आहे. हे बघा कालच्यासारखं पाणी येऊ शकते आज बी है ना. काल कसा आला दणक्याच्या पाणी यानं कडकड धडधड अबाळवाचे यानं इजा बी होय, आज बी शकते. तर गाईस आता टाइम होणाला आहे 8 वाजून झाले ना. आजपासून नाही का ड्युटी बंद झाली माझी, मतलब काम बंद आहे आजपासून पूर्ण. तर आजची डिश आहे चावल आणि वटाणे, मतलब वटाणे भात केला आहे आज 17ला वटाणे भात असं काही समजून जा. तर आता लवकर फिनिश करतो गाईस.